नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुधीर हिवसे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मशाखा समुद्रपूर। आज आपण माऊली नर्सरी आरंभा तालुका समुद्रपूर इथे आलो आहे आणि इथे श्री मिलिंद दावले आरंभा यांनी एक नर्सरी रोपवाटिका टाकली आहे आणि या रोपवाटिकेमध्ये भाजीपाल्याचे रोपं तयार करतात। तर त्यांचा अनुभव आपण इथे ऐकून घेऊया। तर नमस्कार मिलिंद भाऊ। नमस्कार, माझं नाव मिलिंद धर्मराज दावले, आरंभा राहणार आरंभा। यामध्ये आपण भाजीपाल्याची रोपं तयार करत आहे। सगळ्या प्रकारची भाजीपाल्याची रोपं, जसं झालं आपल्याकडे मिरची आहे, टमाटर झाला आहे, कोबी फ्लावरचं आहे, एक पत्तागोबी कॅबेज म्हणून ती आहे। आपण कारलीचे वगैरे रोपं तयार करतो आहे, काकडीचे वगैरे रोप तयार करतो आहे। म्हणजे सर्व प्रकारची आपण रोपं एक आपल्या माऊली नर्सरीमध्ये शेतकऱ्यांना तयार करून देत आहे। बरं मिलिंद भाऊ, हे तुम्ही लागवड कशी काय करता, म्हणजे रोपं कशी टाकता? रोपं टाकण्याची एक सिस्टम आहे। जसा हा 104 होलचा एक कॅरेट असतो, त्याला आपण एक याच्यामध्ये कोकोपीट वगैरे असं टाकले जाते। कोकोपीट टाकल्याच्या नंतर आपण एक याला होल करतो आहे। होल केल्याच्या नंतर एक प्रत्येक एक बी ह्या होलमध्ये आपण ॲड करतो आहे। होलमध्ये ॲड केल्याच्या नंतर याच्यानंतर मग आपण ते झाकले जातो आहे। झाकल्याच्या नंतर आपण ते व्यवस्थितपणे ठेवले जाते आहे। एक त्याला हिटिंग एक 3 ते 4-5 दिवसामध्ये ते हिटिंग देतो आहे भट्टीमध्ये। ते भट्टी 4-5 दिवसामध्ये आपण काढून मग एक 4-5 दिवस झाल्याच्या नंतर एक ह्या प्रकारे जर्मिनेशन आपलं होतं आहे। हे 100% आपलं जर्मिनेशन फ्लावरचं झालं आहे। फ्लावरचं 104 होलचं एक ट्रे आहे, त्याला 100% जर्मिनेशन आपलं झालं आहे। त्या प्रकारे आपण केलं आहे। रोपं तुम्ही तयार करता हे शेतकऱ्याची मागणीनुसार करता की तुमच्यानुसार करता? हो, आपण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, जसं शेतकऱ्यांची मागणी राहते तर आम्ही काय करतो, शेतकऱ्यांकडून ऑर्डर घेऊन घेत असतो आणि त्यांच्याकडून 50% एक ॲडव्हान्स घेऊन घेतो। जसं आमचं शेतकऱ्यांचा एक 10-20 हजारांचं ऑर्डर राहते, तर त्याच्यामध्ये आम्ही एक्स्ट्रा 10-20 हजार हे रोपं आपण टाकून ठेवत असतो। मिलिंद भाऊ, तुम्ही या रोपवाटिकेमध्ये किडीचं व्यवस्थापन कसं काय करता? किडीचं व्यवस्थापनासाठी आपण हे काय झालं, आपलं रस शोषक जी किडी आहेत त्यांच्यासाठी आम्ही हे पिवळे आणि एक निळा जो सापळा येतो, ते सापळ्यांचे आम्ही हे लावलं आहे। मिलिंद भाऊ, तुम्ही रोपं किती तयार करता वर्षाकाठी? एक वर्षाकाठी आमचं हे 8 गुंठ्याचं क्षेत्र आहे। त्याच्यामध्ये एक वर्षाकाठी आपला एक 7 लाख, जवळपास 5 ते 6 लाखाच्या वरतीच रोपांची विक्री होत आहे। आणि यामध्ये मग काय नफा वगैरे काय नफा आपल्याला एक याच्यामध्ये एक 5 ते 6 लाखाचा एक अपेक्षित आहे। त्याच्यामध्ये कमी पण होऊ शकतो किंवा जास्त पण। बरं, खर्च याच्यामध्ये किती पर्सेंटेज आहे? खर्च एक मला एक 60% खर्च आहे। त्याच्यामध्ये एक 40% मला याचा एक उत्पादन त्याचं आहे। अच्छा, किंवा त्याच्यामध्ये कमी पण होऊ शकतो, जास्त। मला याचं मार्गदर्शन कृषी विभागातर्फे खूप मिळालं आहे। जसं हिवसे साहेब आहे, हे दर वेळोवेळी आमच्या नर्सरीमध्ये येऊन यांचं मार्गदर्शन देत राहते, त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो मी। याविषयी आपण काही शेतकऱ्यांना काही संदेश देऊ शकता का? हो, शेतकऱ्यांना पण देऊ शकतो आपण। एक चांगल्या प्रकारचं हे एक प्रोजेक्ट आहे, मी स्वतः तयार केला आहे, स्वतःच्याच खर्चानुसार केला आहे। पण मी माझा एक कृषी विभागाच्या म्हणजे सबसिडीला माझा एक नंबर लागला आहे, अहिल्याबाई होळकर म्हणून। त्यांच्यानुसार मी ते एक स्ट्रक्चर बनवलं। तर मला हिवसे साहेबाकडून मार्गदर्शन मिळालं आहे, तर मी अजून या नर्सरीचं एक वाढ करत आहे। तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला एक खूप चांगला अनुभव मिळाला। बरोबर, धन्यवाद। आपण खूप चांगली अशी माहिती दिली आणि शेतकऱ्यांना तो आपण रेडीमेड रोपं भाजीपाल्याचे रोपे तयार करून देता।
आणि एक चांगलं काम आपण करताय त्याबद्दल आपले मी सुधीर हिवसे आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय समुद्रपूरच्या वतीने आपले खूप खूप आभार.